श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 16 ऑगस्ट. तर या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये पुत्रदा एकादशी ही येत असते. पहा, सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासातील हा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती आलेली आहे. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांबरोबरच भगवान विष्णूंची पूजा करण्याला सुद्धा विशेष असं महत्त्व दिलं जातं. त्यांना संतती प्राप्ती होत नाही त्यांनी ह्या पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की करावं. असं म्हटलं जातं, हे व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते. त्याचबरोबर ज्यांना मुलं बाळ झालेली आहेत तर त्यांच्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी यासाठी सुद्धा या एकादशीचं व्रत हे केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा केली जाते. ही एकादशी अत्यंत प्रभावशाली आहे, त्यामुळे या एकादशी तिथीला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला देखील खूप पुण्य प्राप्त होते. जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि जे काही आपण कळत नकळत वाईट कर्म केलेले आहेत त्यांचा सुद्धा नाश होऊन जातो. तर यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर या एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. परंतु प्रत्येकालाच हे स्नान करणं शक्य नसतं. मग त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. तर पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण ह्या वस्तू टाकल्या तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्याला काही शत्रुबाधा असेल, नकारात्मकता असेल किंवा काही नजर दोष लागलेला असेल, कर्णीबाधा असेल तर यासारखे सर्व दोष देखील दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. पहा, एकादशी तिथीला बरेच जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात. हे स्नान केल्याने आपल्यामध्ये काही अडचणी असतील, काही दोष असतील, काही संकट असतील तर ते दूर होऊन जातात. आपण काही कळत नकळत पापे केली असतील तर ते सुद्धा धुवून जातात असं म्हटलं जातं. आणि आपण जे काही व्रत करतो तर त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. परंतु आपल्या सर्वांना पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं. तेव्हा काही विशेष तिथी असते तर अशा विशेष तिथीला आपण जर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ जर केली तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होते. तर पहा, हे स्नान आपल्याला का करायचं आहे. जर तुम्हाला काही दोष लागलेले असतील, तुम्ही सतत आजारी पडत असाल, तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे तर ते पूर्ण होत नसेल, तुम्हाला नेहमी अपयश प्राप्त होत असेल, त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपतच नसतील, ही नकारात्मकता असेल किंवा तुम्हाला कोणी काही दोष लावलेले असतील किंवा तुमच्या कुंडलीमधील काही ग्रह दोष जे आहेत तर ते कमकुवत असतील, यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, सतत तुमच्या घरामध्ये तुमच्यामध्ये दारिद्र्य आणि गरिबी असेल, ही दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्या स्वतःच्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. तर उद्या एकादशी आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे गंगाजल. तर त्यामध्ये गंगाजल आपल्याला टाकायचं आहे. 1 चम्मचभर गंगाजल तुम्ही टाकू शकता. हे गंगाजल तुम्ही पवित्र गंगेमधून आणलेलं असेल ते टाकलं तरी चालेल किंवा तुमच्या आसपास पूजेचं साहित्य मिळणारं दुकान असेल तर त्या ठिकाणी हे गंगाजलची बॉटल तुम्हाला मिळून जाईल, ते जरी टाकले तरी सुद्धा चालेल. तर 1 चम्मचभर आपल्याला गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद.
तर एकादशी तिथीला पिवळ्या वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जातं आणि हळद ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि आपले जे ग्रह दोष आहेत तर ते मजबूत देखील होतात. आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ एखादं पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाचं एक पान तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण या पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे वास करत असतात. आणि जर आपण एकादशीच्या दिवशी हे पिंपळाचं पान अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकलं तर आपल्या जीवनामध्ये जे काही दोष अडचणी आहेत तर त्या निघून जातात. तर पहा, ज्यांना पिंपळ वृक्षाचं पान भेटणार नाही त्यांनी तुळशी पत्र जे आहे तर तुळशीचं पान जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या वस्तूंनी तुम्हाला अंघोळ ही करायची आहे. एकादशी तिथीला आपल्याला अंघोळ करताना चुकूनही अंगाला साबण लावायचा नाही आणि हे स्नान फक्त आपल्याला पाण्याने करायचं आहे. बरेच जण हे स्नान करताना चुकीच्या पद्धतीने करत असतात. कुणी डायरेक्ट डोक्यावर पाणी ओततं तर कुणी डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी ओततं. तर असं न करता आपल्याला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती 1 मग भरून पाणी टाकायचं आहे, त्यानंतर डाव्या खांद्यावरती आणि अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळ ही करायची आहे. आणि पहा, हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आता पहा, हे स्नान तुमचं करून झाल्यानंतर तुमच्याकडे जर पिवळं वस्त्र असेल तर ते तुम्ही या दिवशी परिधान करायचं आहे आणि भगवान विष्णूंची जी बाळ रूपातली मूर्ती आहे म्हणजे जे लड्डू गोपाल आहेत त्यांच्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यांना तुम्हाला पिवळी फुलं, पिवळा नैवेद्य, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंना या दिवशी तुळशीपत्र अर्पण जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुळशीपत्र अर्पण करणार आहात तेव्हा त्याला थोडीशी हळद लावून तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्यावेळेस तुम्ही तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करत हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या जीवनातील अडीअडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हे पुत्रदा एकादशीचं व्रत हे करायचं आहे. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे छोटासा तर तो करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.